वेलकम बॅक. आज आम्ही चाललोय कणकेश्वरला, अलिबागमध्ये आहे ते. माझ्यासोबत ते श्रीयोग, विकल, अव्या. हाय करा रे. हाय. आणि अजून 2 जण येतात, निखिल आणि जेडी. फायनली आम्ही पोहोचलेलो ते कणकेश्वरला. आणि इकडे काय क्लायमेट एक नंबर आहे. 500 सीड्या आहेत. 600 चढून जायला लागतं ट्रेक करून. आणि 18 किलोमीटर अंतरावर कार्ले खिंड आहे, तिथून तुम्ही राईट टर्न मारून येऊ शकता. तिथून डायरेक्ट शॉर्टकट आहे. अलिबागमध्ये जायची गरज नाही. तिथे लोकांना विचारत गेले अर्धा पाऊण तास झालाय. आम्ही वरतीच चाललो. अजून काहीतरी 750 पायर आहेत. मध्ये काहीच खायला नाही, पाणी वगैरे काहीच नाही. आमचा निखिल हा सारखा मध्ये मध्ये थांबतोय, त्यामुळे खूप लेट झालाय. तर बघू वरती कधीपर्यंत पोहोचतोय. फायनली पोहोचलो होतो आपण इथे. इथे तुम्हाला हॉटेल वगैरे पण आहेत जर काय खायचं वगैरे असेल तर. पण आता सध्या बंद झालेत, कारण आता 4 वाजलेले आहेत. लवकर आले तर तुम्हाला सगळं खायला वगैरे भेटू शकतो वरती. आणि आम्ही आता फायनली मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. क्षेत्र कणकेश्वर या मंदिराचं नाव आहे. प्रसिद्ध असं प्राचीनकालीन मंदिर आहे कणकेश्वर, श्री क्षेत्र कणकेश्वर.
तुम्हाला एक सांगत होतं, आम्ही वरती आलो आणि परत आता खाली चाललो आहे. पण इथं आम्ही बघतोय ठिकठिकाणी रॅपर्स वगैरे पडलेले आहेत. आम्ही काय उचलले रॅपर, पण इथं खूपच आहेत. आम्ही एक एवढा ग्रुप काढू नाही शकत. पण आपण जसं प्रत्येकाने स्वतःने ठरवलं गड किल्ले आणि असे देवस्थान वगैरे तर स्वच्छ ठेवायचे, तिथं कचरा वगैरे टाकायचं नाही, तर प्रत्येकाने ठरवलं तर ते चांगलं होईल. फायनली आम्ही खाली पोचलेलो आहोत. टोटल ट्रेकला टाईम लागला आम्हाला, वरती झाला 1 तास आणि खाली का अर्धा तासात आलो. आणि जर तुम्हाला यायचं असेल ते अलिबागवरून थोडाच अंतरावर आहे. आणि जर तुम्ही पनवेल वगैरे वरून येणार असेल तर कार्ले खिंडूमधून राईट आहे, तिकडून काहीतरी 2, 3, 4, 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळ आहे आणि मस्त असा प्लेस आहे. सगळ्या विजिट केला पाहिजे असा. आणि इथला आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे. आता इथे हे मच्छी खायला बसलेत. आज श्रावण आहे, श्रावण आता चालू आहे आणि माझे मित्र कसे मच्छी खातात ते बघा. पत्ते घ्यायचे काढले. पडशिलो उतरताना कसा